हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। एक वैष्णव गीत आपण छोटंसं गाऊया. मैं पाठवून म्हणण्याचा प्रयत्न करू. हरिहराय नमः कृष्ण यादवाय नमः हरिहराय नमः कृष्ण यादवाय नमः यादवाय माधवाय केशवाय नमः गोपाल गोविंद राम श्री मधुसूदन गिरिधारी गोपीनाथ मदन मोहन श्री चैतन्य नित्यानंद श्री अद्वैत सीता हरि गुरु वैष्णव भागवत गीता श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ श्री जीव गोपाल भट्ट दास रघुनाथ अक्षय गोसाई करी चरण वंदन जहाँ है ते विघ्न नाश अभिष्ट पुराण अक्षय गोसाई जार जमुई तर दास तास बार पद्म रेणु मूर पद्म पंचग्रास तास बार मोर पंचग्रास तांदेर चरण सेवी भक्त सनेवास जन्म हई एई अभिलाष छाए गोसाई जबे बाजे कैलावास हरे कृष्ण वास राधा कृष्ण नित्य लीला करीला प्रकाश आनंद बोलो हरि भज वृंदावन श्री गुरु वैष्णव पदे माझाई आमान श्री गुरु वैष्णव पाद पद्म करी आश नाम संकीर्तन कहे नरोत्तम दास नाम संकीर्तन कहे नरोत्तम दास हरे कृष्ण. या श्लोकावरती या वैष्णव गीतावरती
श्रील प्रभुपादांनी तात्पर्य भाष्य केलेलं आहे, ते वाचूया आपण. नरोत्तम दासांचे हे गीत बंगाल आणि ओरिसामधील भक्तांमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे. भगवान श्री चैतन्य जेव्हा गयेमधून आपले गुरु श्री ईश्वरपुरींकडून दीक्षा घेऊन परतले तेव्हा त्यांच्यामध्ये पूर्ण बदल झाला होता. त्यांच्या विद्यार्थिनीही पूर्वी न पाहिलेले असे भगवत प्रेमाने भावविभोर श्री चैतन्य पाहिले. नेहमीप्रमाणे व्याकरण न शिकवता प्रत्येक संस्कृत शब्दांच्या आणि अक्षरांच्या विश्लेषणामध्ये त्यांनी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांना संबोधित केले. या प्रकारचे व्याकरण पुढे श्री जीव गोस्वामींनी आपल्या हरिनामामृत व्याकरण या पुस्तकामध्ये लिहिले आहे. परंतु भगवान श्री चैतन्यांच्या विद्यार्थ्यांनी विचार केला की आमचे शिक्षक वेडे झाले आहेत, म्हणून त्यांनी त्यांच्या मस्तकाला विष्णुतेल लावले. हे विष्णुतेल मेंदूला थंडपणा देते. अंततः त्यांनी विचारले, आपण म्हणता की सर्व काही भगवान श्रीकृष्णच आहेत, परवेना आपण कृष्णनामांचे कीर्तन करावे, मग कशा प्रकारे हे आम्ही केले पाहिजे? तेव्हा श्री चैतन्य महाप्रभूंनी श्रीकृष्णांच्या नामकीर्तनाला सुरुवात केली आणि टाळ्या वाजू लागले. अशा प्रकारे त्यांनी नामसंकीर्तन आंदोलनाची सुरुवात केली. ज्या नामाचे त्यांनी गायन केले त्यावेळी त्या गीताच्या पहिल्या 2 पंक्ती त्यांनी गायल्या. नरोत्तमदास ठाकूर आणि इतरांनी आपल्या गीताच्या सुरुवातीला या 2 पंक्ती ठेवल्या आणि श्री चैतन्य महाप्रभूंच्या त्या लिहिलेल्या प्रत्येकाच्या स्मरणात अजरामर केले. नरोत्तमदास ठाकूर भगवान श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू, श्री अद्वैताचार्य आणि सीता ठाकूराणी अद्वैताचार्यांची संगिनी यांचे नाम घेत आहेत. भगवान हरी, आध्यात्मिक गुरु आणि भगवद्गीता हे सर्व दिव्य स्तरावर असल्याने त्यांना समान आदर दिला आहे. त्यानंतर नरोत्तमदास ठाकूर षडगोस्वामींची नावे घेतात व म्हणतात, मी त्यांच्या चरणांवर प्रणाम करतो, अर्पण करतो, जे कित्येक वर्षापासून साचलेल्या दुःखांना नष्ट करतात. मी या षडगोस्वामींचा नित्य दास आहे आणि त्यांची चरणरज हे माझे पंचपक्वान्न आहे. त्यांच्या चरणकमलांची सेवा आणि भक्तांचा संग हीच माझी जन्मोजन्मीची अभिलाषा आहे. वृंदावनात राहत असताना षडगोस्वामींनी श्री राधा कृष्णांच्या शाश्वत दिव्य लीला उद्घाटित केल्या. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंच्या आधी भगवान श्री कृष्णांची लीला क्षेत्रे अज्ञात होती, म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी षडगोस्वामींना ही लीलास्थाने शोधून तेथे मंदिरांची उभारणी करण्याची आज्ञा केली. श्री राधा दामोदर मंदिर हे रासनृत्याच्या स्थानाजवळ स्थित आहे. श्री रूप गोस्वामी आणि इतर गोस्वामी या ठिकाणी एकत्र येत आणि तात्विकदृष्ट्या अत्युच्च श्री राधाकृष्णांच्या लीला वर्णन करणाऱ्या आपल्या लिखाणांवर चर्चा करीत असत. राधाकृष्णांच्या लीलास्थळांचा शोध करून त्यांचे उत्खनन करून व अधिकृत ग्रंथांद्वारे श्री राधाकृष्णांच्या लीलांना प्रकाशात आणले. नरोत्तमदास ठाकूर म्हणतात, अत्यानंदात उच्च स्वरात श्री हरींचे नाव घ्या आणि दिव्य स्वामींची तसेच भक्तांची सेवा करा. अंततः ते सार सांगतात, माझ्या सर्व आशा आध्यात्मिक गुरूंच्या आणि वैष्णवांच्या चरणकमलांवर केंद्रित करून मी नरोत्तम दास हरीच्या नावाने हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या नामसंकीर्तन करीत आहे. तर हे जे वैष्णवगीत आहे आपण पाहिलं की श्रील नरोत्तमदास ठाकूरांनी हे वैष्णवगीत रचलेलं आहे. म्हणजे नरोत्तमदास ठाकूर कोण आहेत याचा थोडंसं आपल्याला जर माहिती करून घ्यायची झाली तर आपल्याला पूर्ववर्ती जे आचार्य आहेत त्यांच्या आचार्यांबद्दल आपल्याला त्यांच्या संदर्भात अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्यातल्याच एका लेक्चर्सच्या आधारावरती लिहिलेल्या पुस्तकावरून आपण चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे की 500-550 वर्षाच्या पूर्वी भगवान श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये अवतरित झाले. श्रीमती राधाराणीचा भाव आणि वर्ण दोन्ही घेऊन आले आणि जे कलियुगाचा जो युगधर्म आहे तो स्थापन करण्यासाठी आले. पण अनेकदा प्रत्येक कलियुगामध्ये या प्रकारे म्हणजे त्रेतायुग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग यामध्ये भगवंत अवतरित होत असतात आणि युगधर्माचा प्रसारही करत असतात. जसं सांगितलं की जो युगधर्म आहे सत्ययुगाचा ध्यानधारणा करणं, त्रेतायुगाचा
यज्ञ करणं, त्रेतायाम यजते मखई आणि द्वापारे परिचर्यायाम, मोठ्या मोठ्या विग्रहांची स्थापना करून मंदिरांमध्ये त्याची सेवा करणं, हा युगधर्म मागच्या म्हणजे त्रेतायुगामध्ये होता, द्वापार युगामध्ये होता. आणि कलियुगामध्ये काय सांगितले? नामसंकीर्तन करणं. तर नामसंकीर्तनाचा यज्ञ करण्यासाठी स्वयं म्हणजे भगवंत दर चतुर्युगातल्या कलियुगामध्ये अवतरित होतातच, पण ते अवतार असतात. आणि हा जो चतुर्युग चालू आहे ब्रह्माजींच्या द्वितीय परार्धामधल्या या मन्वंतरात 28वां चतुर्युग चालू आहे. आणि 28व्या चतुर्युगामध्ये वैवस्वत मनूंच्या 28व्या चतुर्युगामध्ये स्वयं भगवंत आले द्वापार युगामध्ये. आणि द्वापार युगामध्ये येऊन त्यांनी लीला संपन्न केल्या. ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये 1000 चतुर्युग असतात. पण त्या प्रत्येक युगामध्ये भगवान स्वतः अवतरित होत नाहीत. भगवंतांचे अंश किंवा कला इत्यादी विस्तार अवतीर्ण होतात. परंतु हे चतुर्युग असं आहे की या चतुर्युगामध्ये भगवंत स्वतः अवतरित झाले 5000 वर्षापूर्वी. आणि त्यांनी अनेक लीला संपन्न केल्या. आणि त्यांच्या येण्याचं अवताराचं कारण त्यांनी स्वतः सांगितलं आपल्याला भगवद्गीतेमध्ये. काय सांगतात? यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सुजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि त्यांनी लीला संपन्न केल्या. आणि ज्यावेळेस भगवंत आपल्या धामी परत गेले त्यावेळेस भगवंत विचार करू लागले की माझ्यामध्ये असं काय खास आहे की ज्यामुळे राधाराणी माझ्याकडे एवढी आकृष्ट होते, त्याचं मला रसास्वादन करायचे. आणि राधाराणीचं काय प्रेम आहे हे राधाराणीचा भाव घेतल्याशिवाय मला घेता येणार नाही. त्यामुळे मला राधाराणीचा भाव घ्यावा लागेल. अशा काही 3 अंतर्गत आणि 3 बाह्य कारणांसाठी चैतन्य महाप्रभूंच्या रूपामध्ये भगवंत अवतीर्ण झाले, भक्त रूपामध्ये अवतीर्ण झाले, पंचतत्व रूपामध्ये त्यांनी विस्तार करून अवतीर्ण झाले. ते त्यांचे प्रथम विस्तार, त्यानंतर राधाराणी, गदाधर पंडित राधाराणी आहेत, परंतु राधाराणीचा जो मान कुर्रा जो आहे तो सर्व सोडून दिला आणि एक नम्र व्यक्ती म्हणून आले. चैतन्य महाप्रभूंनी स्वतः राधाराणीचा भाव पण घेतला आणि वर्ण पण घेतला. बलरामजी नित्यानंद प्रभू झाले आणि अद्वैताचार्य हे महाविष्णू आणि शिवजी रुद्र यांचे कंबाईंड अवतार म्हणून आले. आणि नारद मुनी यांचे अवतार श्रीवास पंडित म्हणून आले. आणि त्यांनी अनेक लीला संपन्न केल्या. त्या लीला विस्ताराने आता गौरपौर्णिमा येते त्यामुळे रिसेंटली नित्यानंद त्रयोदशी झाली. नित्यानंदच्या लीला आपण श्रवण केल्या. आता गौरपौर्णिमा आहे, चैतन्य महाप्रभूंच्या लीला आपण ऐकणार. चैतन्य महाप्रभूंनी ज्या लीला संपन्न केल्या त्याचं एक्सटेन्शन जे आहे ते आपल्याला मिळतं नरोत्तमदास ठाकूर यांच्या जीवनामधून. चैतन्य महाप्रभू ज्यावेळेस अनेकदा त्यांनी संन्यास घेतल्यानंतर 2दा-3दा त्यांनी प्रयत्न केला वृंदावनला जाण्याचा. 2 असफल प्रयत्न झाले. दुसऱ्या सफल, ऑफकोर्स भगवंतांचा प्रयत्न असफल असतो म्हणजे त्याच्यामागे काहीतरी एक विशेष कारण असतं. तर दुसऱ्या असफल प्रयत्नाच्या वेळेस पहिला असफल केला प्रयत्न नित्यानंद प्रभूंनी स्वतः. त्यांना फसवून आणलं शांतीपूरला. तिथे जे गुराखी होती मुलं त्यांना सांगितलं की संन्यासी येतील. त्यांनी विचारलं वृंदावन कुठे आहे, तर त्यांनी हा रस्ता दाखवा. त्या रस्त्याने गेल्यावरती ते पोचले शांतीपूरला, शांतीपूरच्या दुसऱ्या तीरावरती. आणि अशा प्रकारे त्यांना फसवून आणलं. कारण महाप्रभू आता भगवंतांना कोण फसवू शकतं? जे संपूर्ण त्रिकालज्ञ आहेत
ज्यांना मागचं पुढचं सर्व माहिती आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमात्मा रूपाने आहेत, त्यांना नित्यानंद प्रभूंच्या इच्छा काय माहीत नसेल किंवा नित्यानंद प्रभू काय म्हणतायत हे कळत नसेल का त्यांना काय हवं ते. परंतु भगवंतांनाही ते हवं होतं, कारण संन्यास घेतल्यानंतर परत जे नवद्वीपवासी होते त्यांना भेटायचं होतं, खास करून त्यांची माता सची माता भेटायचं होतं. या कारणासाठी महाप्रभूंनी ती लीला संपन्न केली. दुसऱ्या वेळी त्यांनी असफल प्रयत्न झाला, त्यावेळेस ते गेले उत्तर दिशेने आणि हेतू अंतर्गत हेतू होता कृपा करण्याचा सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी यांच्यावर. आणि त्यावेळेस ते खेतुरी नावक गाव होतं, तिकडे जात असताना त्यांनी एकदा तिथे पद्मा नदी वाहते, तर खेतुरी गावाच्या जवळ ते एकदम धावत चालले आणि नरोत्तम 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 म्हणून. बाकी त्यांच्याबरोबर जे भक्त होते त्यांना कळे ना की हे नरोत्तम कोण आहेत. कोणी त्यावेळेस नरोत्तम नावाचे कोणी व्यक्तीच नव्हतं, तर यांना कसं काय कोण नरोत्तम आहेत. आणि त्यावेळेस महाप्रभूंनी नदीमध्ये जाऊन पद्मा नदीमध्ये स्नान केलं आणि आपलं जे प्रेम आहे ते नदीमध्ये ठेवून दिलं, सुरक्षित ठेवून दिलं. आणि मग महाप्रभूंच्या लीला संपन्न झाल्यानंतर त्या खेतुरी नामक जे गाव होतं त्या गावामध्ये एक त्याला गोपालपूर पण म्हणतात. तर तिथे कृष्णानंद दत्त नावाचे एक राज्य करीत होते. छोटंसं असलं तरी पूर्वी छोटी छोटी राज्य होती. त्यात कृष्णानंद आणि त्यांच्या पत्नीचं नाव होतं पद्मावती. आणि कृष्णानंद जे होते त्यांच्या मुलाचं नाव होतं संतोष दत्त आणि त्यांच्या बंधूंचं नाव होतं पुरुषोत्तम दत्त. आणि माघ महिन्याच्या पंचमी शुक्ल पंचमी दिवशी त्या यांना पुत्रप्राप्ती झाली. नरोत्तमदास ठाकूर यांचा जन्म झाला. आणि त्यांच्या संपूर्ण अंगावरती म्हणजे जसं भगवंत असतात ना, भगवंतांची ओळख एखादा भगवंत किंवा महान भक्त याच्या शरीरावरती काही विशिष्ट खुणा असतात, त्यावरून आपण ओळखू शकतो की हे भगवंताचे अवतार आहेत किंवा खास भगवंतांचे प्रेषित भक्त आहेत. आणि त्यांची जी म्हणजे त्यांचं अंगकांती असेल, त्यांचं सौंदर्य असेल, हे सर्व पाहून सर्वांना आनंद झाला आणि हे कोणीतरी महान व्यक्ती आहेत यात अशी त्यांची भावना झाली. आणि त्यांच्या महान व्यक्ती कोणाला म्हणायचं तर खूप श्रीमंत आहे, खूप बलवान आहे, खूप ज्ञानी आहे, याच्यापेक्षा तो इतरांसाठी काय कार्य करणार, इतरांना कशा प्रकारे त्यांच्या मूळ स्थानी जाण्यासाठी मदत करणं, तो खरा महात्मा. असा हा महात्मा बनेल. आणि हे मोठे होऊ लागले त्या घरामध्ये. आणि मोठे होत असताना त्यांची जी आभा आहे, त्यांची जी कांती आहे, ती पण त्यांचा एफल्जन्स ती पण वृद्धिंगत होऊ लागली. आणि त्यांनी त्यानंतर पुढे काय केलं की त्यांच्या आईचं नाव नारायणी होती, पद्मावतीने नारायणी होतं. आणि त्यानंतर हे मोठे होऊ लागले. आणि जसे मोठे होऊ लागले ते त्या सर्व गावामध्ये एकंदरीत सुबत्ता यायला लागली. त्यांची सर्व लोक चांगल्या प्रकारे राहू लागले, शांती आली त्या ठिकाणी. आणि यामुळे त्यांच्या आईवडिलांना त्यांच्याप्रती अतिशय आसक्ती निर्माण झाली.
त्यामुळे आई त्यांची काय करायची, आपल्या मुलाला त्याची उत्तम प्रकारे काळजी घेत असे, कंटिन्युअसली काळजी घेत असे. आणि त्यांनी बाकीच्या ज्या स्त्रिया होत्या त्यासुद्धा काय करायच्या, त्याची काळजी घ्यायच्या. हळूहळू हा मुलगा शाळेत जाऊ लागला आणि शाळेत जायला लागल्यानंतर नैसर्गिकरित्या बुद्धिमान असल्यामुळे यांनी लवकरच सगळं काही शिकणं आत्मसात केलं. जे शाळेत शिकवतात ते सर्व आत्मसात केलं. आणि ते शिक्षण आत्मसात झाल्यानंतर त्यांना जर आता मोठे झाले त्यांना वाटायला लागले हे शिक्षणाचा काही उपयोग नाही आहे. खरं जे आहे ते कृष्णप्रेम आहे आणि कृष्णाच्या मागे म्हणजे भगवंताची भक्ती करणं, भगवंतांचं ज्ञान प्राप्त करणं हे आवश्यक आहे. आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये त्यांना भौतिक कुठल्याही प्रकारची आसक्ती राहिली नाही आणि त्यांना पूर्णपणे कृष्णप्रेमामध्ये ते मग्न होऊन गेले. आणि त्यानंतर त्यांना वाटू लागलं की आता आपलं सगळं घरदार वगैरे हे सोडून द्यावं. आणि ते वारंवार मग आपल्याला स्वतःला भगवंतांच्या सेवेमध्ये युक्त करू लागले. आणि हे युक्त करता 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 त्यांना आतुरता वाढू लागली की आता मला कुठे गेलं पाहिजे, वृंदावनला गेलं पाहिजे. कारण वृंदावन काय भगवंतांचं दिव्य लीलास्थान आहे. आणि त्यामुळे वृंदावनला जाण्याची ओढ त्यांच्या मनामध्ये खूप वाढू लागली. आणि त्यावेळेस त्यांना भगवंतांची दर्शनाची ओढ वाढू लागली. त्यावेळेस श्री चैतन्य महाप्रभू त्यांच्या एके रात्री स्वप्नामध्ये आले. आणि स्वप्नामध्ये त्यांनी पाहिलं की चैतन्य महाप्रभू आणि त्यांचे सर्व संगी जे आहेत, पार्षद आहेत, हे सर्वांचं दर्शन त्यांना लाभलं. आणि त्यानंतर मग त्यांना अजूनच अनासक्ती वाटू लागली भौतिक गोष्टींप्रती, कुटुंबाप्रती. आणि ते आता वृंदावनला कधी जाऊ अशी तीव्र आकांक्षा, इच्छा त्यांच्यामध्ये झाली. आणि त्यांनी प्रार्थना केली, भगवंताकडे प्रार्थना करायला लागले. ते म्हणायला लागले, हरी हरी कबे हब वृंदावन दासी वासी. हे भगवंता मी कधी वृंदावन वासी बनून जाईल, वृंदावनामध्ये जाऊन मी कधी राहीन, अशी ती आर्त हाक मारू लागले. आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांची आई आणि वडील यांना चिंता वाटू लागली. काय चिंता वाटायला लागली की आता हा काय करेल, घरदार सोडून निघून जाईल. सर्व आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा, अगदी भगवंताच्या बाबतीत झालं. चैतन्य महाप्रभू ज्यावेळी संन्यास घेतला त्यावेळेस सचीमातेला सुद्धा दुःख झालंच. तर खरं तर ही आनंदाची गोष्ट आहे की त्यांचा पुत्र भक्ती करतोय, पण भक्ती करू देत, पण घरदार नको सोडून जायला अशी इच्छा असते आहे ना. थोडं जरा किती जरी प्रगत भक्त असतील तरी सुद्धा त्यांना वाटतं की ब्रह्मचर्य आश्रम चांगला आहे, जावं त्याच्यामध्ये. पण जसं म्हणतात की शिवाजी दुसऱ्यांच्या घरामध्ये जन्माला येऊ देत. शिवाजी महाराज आपल्या घरी नाही, कारण मग सगळं कष्टमय आहे जीवन ना. तसं त्यांना वाटू लागलं. आणि त्यांनी विचार केला की याला आता एकटं सोडून चालणार नाही, कारण हा कधीही पळून जाईल. म्हणून त्यांनी त्याच्यावरती वॉच ठेवण्यासाठी कायम जवळ एक त्यांच्या व्यक्तीला ठेवलं. आणि आता त्यामुळे इकडे त्यांच्यावरती वॉच आहे आणि इकडे त्यांच्या मनामध्ये आता मला नित्यानंद कधी कृपा प्राप्त होईल आणि चैतन्य महाप्रभूंची कधी कृपा प्राप्त होईल, कधी मला भक्तांचा संग प्राप्त होईल अशी त्यांना तीव्र इच्छा वाटू लागली. आणि नित्यानंद प्रभूंच्या कृपेची आर्त इच्छा करत असतानाच त्यांना
त्याच वेळेस काय झालं, एक प्रसंग असा झाला की बंगालचा जो नवाब होता, रूलर होता, त्यांनी हे जे कृष्णानंद राजा होते त्यांना आणि त्यांच्या पत्नीला आणि त्यांच्या भावाला बोलून घेतलं काही कामानिमित्त. आता ते काम असतं कसे, जो राजा असला की त्याच्यावरती असणारा नवाब होता, त्यामुळे यांच्याकडून काही काम असेल प्रशासनिक कार्य करण्यासाठी त्यासाठी बोलून घेतलं. त्यामुळे त्यांना जावं लागलं तिकडं, टाळू शकत नव्हते. आणि इकडे यांना काय मोकळीक मिळाली. आता लक्ष ठेवायला कोणी नाही आहे घरामध्ये. त्यांनी काय केलं की त्या संधीचा फायदा घेतला आणि त्यांनी समहाव तो जो कोणी त्यांच्यावरती वॉच ठेवणारा होता त्याला, जसं सनातन गोस्वामींनी पण हा प्रकार केलेला होता. सनातन गोस्वामींनी तर जेलमध्ये ठेवलं होतं नवाबांनी. त्यावेळेस सनातन गोस्वामींनी काय केलं की त्यांच्याकडे ज्या काही मुद्रा होत्या त्यांच्या भावांनी रूप गोस्वामींनी ठेवले होते त्या देऊन त्या जेलरलाच काय म्हणतात घूस दिली. त्याला भ्रष्ट पद्धतीने त्याला भ्रष्टाचारासारखं, आणि सुटले त्यातून बाहेर आणि ते गेले होते. तसंच आता त्यांनी नरोत्तमदास ठाकूरांनी पण काय केलं की नरोत्तमाने पण ते गेले आणि घर सोडलं आणि निघाले. त्यावेळेस त्यांच्या स्वप्नामध्ये पुन्हा एकदा चैतन्य महाप्रभू आले आणि त्यांनी काय सांगितलं की स्वप्नात सांगितलं की तू कुठे जा, वृंदावनला जा आणि लोकनाथ स्वामींना भेट, लोकनाथ गोस्वामींना, त्यांच्याकडून दीक्षा प्राप्त कर. आणि मग त्यांनी काय केलं की लवकरच त्यांनी जसं ते बाहेर पडले तसं लवकर नदी पार करून दुसऱ्या प्रांतातून वृंदावनच्या रस्त्याला लागले आणि वृंदावनमध्ये येऊन पोचले. आणि वृंदावनमध्ये येऊन पोचल्यानंतर त्या जो प्रवास होता तो काय असा नव्हता की आता आपल्याला सध्या आहे ना असं आहे की वृंदावनला जायचं आहे म्हणलं की आपल्याला 4 महिने आधी आपण रिझर्वेशन करतो, आपल्याला माहिती कुठल्या गाड्या आहेत. आजकाल गाडीच्या बरोबर विमानाची असते तयारी, विमानाने जायची म्हणजे कम्फर्टेबल. पण यांच्या एकतर हे घरातून पळून चाललेत, बरोबर काही साहित्य नाही आहे, आणि घरचे न कळलं तर ते लगेच पकडून आणण्यासाठी मागे कोणाला तरी पाठवतील. म्हणजे लपतछपत पण जायला पाहिजे, जवळ पण काही नाही आहे, खायला प्यायला नाही आहे. आता निदान कसं असतं की आपल्याला निघालो की ट्रेनमध्ये सांगितलं जातं आता आमची ट्रेन अमक्या वाजता अमक्या स्टेशनवरती येते, मग तिथे आम्हाला प्रसाद मिळेल का, ती सगळी व्यवस्था करतात भक्तजन. जे पहिले यात्राला येणारे असतात त्यांना पूर्वीच्या यात्रा गेलेल्या असतात त्यांच्या अनुभवाने ते सांगतात हां इथं आपल्याला प्रसाद मिळेल, इथं मिळेल, सगळं सुरळीत असतं. हा काय असं नव्हतं की 50 किलोमीटर गेल्यानंतर आता इथे प्रसाद मिळेल आणि हे मिळेल, काही नाही. जे वाटेत मिळेल ते, कधी कंद मिळाली, कधी फळं मिळाली, कधी पाणी मिळालं, जे काही मिळालं ते घेत ते कधी काहीच मिळायचं नाही तरी देखील ते गेले. जसं आपण पाहू शकतो की जे भक्त असतात ज्यांना इगरनेस आहे, ते ज्यांना गोल फिक्स असतो आपल्याला अमुक ठिकाणी पोचायचं आहे, तर वाटेत येणाऱ्या सर्व संकटांवरती ते सहजपणे मात करतात. आपल्याला सहजपणे वाटू शकतं पण त्यांना ते किती, किंवा आपल्याला ते कष्टपद वाटू शकतं पण त्यांना त्यांना कळतही नाही की हे काही कष्ट आहेत. कारण त्याच्यात जिथं पोचायचं आहे ते पोचण्याचं जे गंतव्यस्थान आहे ते इतकं अट्रॅक्टिव्ह असतं त्यांच्यासाठी की वाटेत येणारे सर्व अडथळे त्यांना त्याची जाणीवच होत नाही. जसं आपण पाहू शकतो की गुरु महाराज परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज भगवंताच्या शोधामध्ये हिच हायकिंग करत, हिच हायकिंग म्हणजे जे मिळेल ते वाहन मिळालं तरी वाहन मिळालं, जे काही मिळेल ते, कधी चालत काय जे करत, पैसे द्यायचे नाही आहेत, पैसेच नाही आहेत, अशा पद्धतीने कुठून आले, अमेरिकेतून आले भारतामध्ये. त्याच प्रकारे या ठिकाणी म्हणजे हे सगळं परंपरेमध्ये चाललंय. हे जात असताना त्यांना भूक लागली तर ती त्यांना आठवली पण नाही भूक लागली आहे, तहान भूक विसरून गेले. वृंदावनला जाणं, वृंदावनला पोचणं हीच तीव्र इच्छा मनामध्ये होती. आणि त्यानंतर ते कधी चालतच ते वृंदावनला पोचले. आणि
पोचत असताना चालत असताना त्यांनी वृंदावन नित्यानंद प्रभूंच्या चरणी आपली प्रार्थना अर्पण केली, मनातून नित्यानंद प्रभूंचं स्मरण केलं आणि प्रार्थना अर्पण केली. आर कबे निताय चांद करुणा होईबे. हे भगवंता, हे नित्यानंद प्रभू, कधी तुमची कृपा होईल माझ्यावरती. आणि ते ज्यावेळेस नित्यानंद प्रभूंची कृपेची याचना करीत होते आणि हळूहळू ते वृंदावनला येऊन पोचू शकले. नित्यानंद प्रभूंच्या कृपेशिवाय आपल्याला गौरचंद्रांची कृपा प्राप्त होत नाही. आणि गौरचंद्रांची कृपा म्हणजे राधाराणीची कृपा आहे. आणि राधाराणीचा भाव घेऊन आलेत भगवंत. राधाराणी सर्वांची माता आहे आणि कृष्ण सर्वांचे पिता आहेत. आपल्याला जर का काही मागणी करायची असली तर आपण आईकडे करतो की वडिलांकडे करतो? कुठे आपल्याला मिळतं पटकन? आईकडे मिळतं, बरोबर आहे. मग भगवंतांची सेवा जर आपण मागत असलो तर आपण भगवंतांची सेवा मागत असताना जर भगवंताकडे मागितली तर भगवंत म्हणतात नाही नाही, ह्याला घेतला तर काय होईल, सेवेत घेतलं, हा अजून काय प्रगत झालेला नाही आहे, शुद्ध झालेला नाही आहे आणि हा गडबड करेल, है ना, गडबड करेल. आणि दुसरं की भगवंत काय म्हणतात की मी काय पाहिजे ते देतो, बाकी वस्तू काय पाहिजे असेल तर देतो, परंतु माझी भक्ती द्यायची म्हणलं तर भगवंतासाठी काय बर्डन काय माहिती आहे भक्ती देण्याचं म्हणजे? तर भगवंता डिक्लेअर करतात की मी माझ्या भक्ताला विकला जातो. आणि आता त्या भगवंताकडे जाऊन आपण म्हणलो की भगवंता तुमची भक्ती द्या, म्हणजे काय आपण म्हणतोय, भगवंत तुमची भक्ती मला द्या आणि त्याच्या मागे काय भगवंत विकले जाणार आपल्याला. मग भगवंत का आपल्याला विकले जातील? जर आपण शुद्ध नसलो तर काय विकले जातील, नाही का? पण तेच भगवंत डायरेक्ट गेलो तर नाही म्हणतात. पण आता राधाराणीकडे गेलो, राधाराणी भगवंतांची सेवा द्या, हरे म्हणतो ना, हरे हे राधाराणी कृपया मला परम आकर्षक कृष्ण परमभोक्ता राम यांच्या सेवेमध्ये लाव. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. ही आपली प्रार्थना आहे, अशीच प्रार्थना. पण नित्यानंद प्रभूंकडे केली तर नित्यानंद प्रभूंच्याकडून गौरचंद्रांकडे जाते. गौरचंद्र म्हणजे राधाराणीचा भाव आहे, त्यामुळे राधाराणीचा भाव राधाराणी ॲक्सेप्ट केलं तर कृष्ण म्हणतात आता ठीक आहे, हा नसला शुद्ध, काही नसलं तरी सुद्धा तू सांगते ना मला घेतलंच पाहिजे. त्यामुळे आपल्याला काय आहे, एक सोलॅस आहे, आपल्याला चान्स आहे राधाराणीच्या कृपेने. आणि ही राधाराणीची कृपा जी आहे ती स्वतः भगवंत गौरचंद्र रूपामध्ये देतात. आणि म्हणून नित्यानंद प्रभूंकडे प्रार्थना करतायत की जो कोणी आहे नित्यानंद प्रभूंची कृपा ज्याला प्राप्त होते त्याला सर्व भौतिक इच्छा आकांक्षा संपतात आणि त्याचं मन शुद्ध होतं. आणि अशा प्रकारे नित्यानंदांच्या कृपेने एखाद्याला वृंदावन प्राप्त होतं. वृंदावन हा भाव आहे, वृंदावन हे धाम आहे. वृंदावन भाव काय आहे? वृंदावनामध्ये कोणालाही ही इच्छाच होत नाही की आपल्यासाठी काही करावं. प्रत्येकाचा भाव काय वृंदावनामध्ये? भगवंत कसे संतुष्ट होतील. आणि त्यात सर्वोच्च स्थानावरती कोण आहेत? राधाराणी आहेत किंवा सर्व गोपी आहेत. आणि गोपींमधली सर्वश्रेष्ठ गोपी राधाराणी आहे. आणि त्यांना स्वतःसाठी काही लागत नाही, त्यांना काय हवं असतं? फक्त भगवंत कसे संतुष्ट होतील हाच भाव असतो. आणि ते वृंदावन भाव मिळू शकतो नित्यानंद प्रभूंच्या कृपेने, म्हणून ते प्रार्थना करतात. आणि अशा प्रकारे जात 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 ते कुठे आले? मथुरेला पोचले. आणि त्या ठिकाणी यमुना नदी पाहिली. त्यांनी यमुना नदीला प्रार्थना केली आणि 6 गोस्वामींची त्यांना आठवण झाली. श्री रूप सनातन भट्ट रघुनाथ, श्रीजीव गोपाल भट्ट दास रघुनाथ. ते ज्यावेळेस तिथे गेले तोपर्यंत काय झालं होतं की सनातन गोस्वामी आणि रूप गोस्वामी यांनी आपल्या लीला समाप्त केलेल्या होत्या, त्यामुळे त्यांची भेट होणं शक्य नव्हतं. आणि मग ते कुठे गेले? सनातन गोस्वामी रूप गोस्वामींचे जे पुतणे आहेत जीव गोस्वामी त्यांच्याकडे गेले. आणि ते त्याच्या आधी जाऊन भेटले श्रीपाद लोकनाथ गोस्वामींना. आणि लोकनाथ गोस्वामींना हे खूप
प्रगत आणि ज्येष्ठ वरिष्ठ भक्त होते, गोस्वामी होते. गोस्वामीचा अर्थ आहे ज्यांनी आपल्या इंद्रियांवरती नियंत्रण केलेलं आहे. गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियांवरती नियंत्रण केलेलं आहे, असे गोस्वामी होते ते. आणि त्यांनी काय केलं की, आणि ते कायम काय होते की, खास करून आता चैतन्य महाप्रभूंनी आपली लीला समाप्त केल्यानंतर चैतन्य महाप्रभूंच्या विरहामध्ये ते व्याकुळ होते आणि त्यांना दुसरं काही समजत नव्हतं. आणि त्यावेळेस म्हणजे फक्त कृष्ण प्रेम एवढाच त्यांची भाव होता. आणि रूप गोस्वामी आपले हे गेले, नरोत्तमदास ठाकूर त्यांच्याकडे गेले आणि त्यांना काय म्हणाले, त्यांना ते म्हणाले रूप नरोत्तमदास ठाकूरना लोकनाथ गोस्वामी विचारलं, तुम्ही कोण आहात? आता हा प्रश्न जर कोणी विचारला, तुम्ही कोण आहात, आपल्याला प्रश्न विचारल्यानंतर आपण काय उत्तर देतो? मी अमुक अमुक आहे आणि माझं शिक्षण एवढं झालेलं आहे आणि माझं असं असं घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, हे आहे, सर्व आहे, शेती आहे, उत्पन्न एवढं आहे, दाखवायचं एवढं आहे, ॲक्च्युली जास्त आहे, सर्व काही असतं ना ते. हे सर्व माझी फॅमिली अमुक आहे, माझे नातेवाईक अमुक आहेत, ते हे आहेत, ते त्या पदावरती आहेत, त्यांची माझी ओळख आहे, सर्व हीच सांगतो ना आपण माहिती. आपण कधी अशी माहिती सांगतो मी कृष्णदास आहे. श्रीपाद भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर यांना जर कोणी प्रश्न यांना ते कायम काय म्हणायचे की दासोस्मी, मी काय आहे, दास आहे. कोणाचा दास आहे? भगवंताचा. आणि कोणाला जे आशीर्वाद पण काय द्यायचे की कृष्णदास बना. नरोत्तमदास ठाकूरांना प्रश्न विचारला त्यांनी की तू कोण आहेस? त्यांनी काय सांगितलं की मी तुमचा एक पतित जीवात्मा आहे, मी तुमचा पतित सेवक आहे, पतन झालंय माझं. ॲक्च्युली अजून काहीच नाही, भेटही नाही आहे, पहिलीच भेट आहे, पण पतित आहे मी. म्हणजे तुम्ही खूप वरच्या स्तरावरती, तुमच्या कंपॅरिझन मी काहीच नाही आहे, मला भक्ती नाही, काही नाही आहे, आणि मला तुमच्या चरणांची सेवा करायची. नरोत्तमांनी कोणाला म्हणलंय? लोकनाथ गोस्वामींना. लोकनाथ गोस्वामी भगवंत आहेत का? नाही, भक्त आहेत. तर भक्त जो असतो, खरा शुद्ध भक्त असतो, तो भगवंतांच्या चरणांची सेवा करण्याची लालसेपेक्षा त्याला जास्त लालसा कोणाची असते? भगवंतांच्या भक्ताची सेवा करण्याची. कारण भगवंतांना काय प्रिय आहे? त्यांची सेवा करण्यापेक्षा त्यांच्या भक्तांची जो सेवा करतो जास्ती प्रिय आहे. म्हणून ते म्हणतात की मला तुमची सेवा करू दे. ते लोकनाथ गोस्वामी आता असं नाही म्हणले आला तू माझ्या चरण पुढे केलं, असं नाही केलं. ते काय म्हणले की हे कसं शक्य आहे? मी कोण आहे की मी गौरचंद्र आणि नित्यानंद यांची सेवा करतोय आणि मी तुझ्याकडून त्यांची सेवा करायची माझी कशी सेवा करतो? तू कोणाची सेवा कर? नित्यानंद आणि गौरचंद्र यांची सेवा कर. त्यानंतर नरोत्तमदास ठाकूरांनी काय केलं की रोज त्यांना जाऊन भेटायचे आणि म्हणायचे की मला तुम्ही स्वीकार करा, मला तुम्ही दीक्षा द्या. आणि लोकनाथ गोस्वामींना पण भगवंतांनी, गौरचंद्रांनी स्वप्नातून सांगितलं होतं की असा एक व्यक्ती तुमच्याकडे येईल. पण ते तयार नव्हते, कारण ते म्हणते मी कोणाला दीक्षा काय देऊ? मीच अजून शिष्य झालो नाहीये प्रॉपरली, तर मी कसा गुरु होऊ कोणाचा? हा भाव होता, ही नम्रता आहे त्यांची. जेव्हा की ते फार उच्च स्तरावरचे भक्त होते, षडगोस्वामींच्या स्तरावरचेच भक्त होते. आणि त्यामुळे त्यांनी म्हटलं आता यांची सेवा केली पाहिजे, चरणकमलांची सेवा. तर मग ते काय करायचे रोज? आता यांची सेवा तर डायरेक्ट सेवा तर काही देतच नव्हते,
ना त्यांना काही प्रसाद वाढणं सेवा असेल किंवा त्यांची प्लेट उचलणं असेल, प्लेट वॉश करणं असेल, पर्सनल काही सेवा असतील, त्यांचे कपडे धुणं असेल किंवा मालिश करणं असेल, वाणी सेवा असेल, कुठल्याही वपू सेवा असेल, कुठलीही सेवा देत नाही, ते तयार नव्हते ते द्यायला. मी कशी काय तुझ्याकडून सेवा घेऊ म्हणत होते. मग हे काय करायचे की रोज ते लवकर उठायचे. लोकनाथ गोस्वामी उठायच्या आधी उठायचे आणि लोकनाथ गोस्वामी ज्या ठिकाणी प्रातर्विधीसाठी जायचे तर तिथली जागा ते आधी साफ करून टाकायचे. आधी उठून ती जागा साफ करून ठेवायची जेणेकरून लोकनाथ गोस्वामी त्या ठिकाणी प्रातर्विधी आटोपतील. आणि मग लोकनाथ गोस्वामी जायचे, रोज पाहायचे अरे आपण जातो ती जागा साफ कशी काय असती, रोज कोण करते. मग एक दिवशी ते काय करतात की थोडे लवकर जाऊन पाहतात कोण करते आणि त्यांच्या लक्षात येते की हे कोण करते, नरोत्तम करतायत. आणि जेव्हा की नरोत्तमांची पोझिशन जर बघितली, आपली त्यांची भौतिक स्तर जर बघितला तर त्यांचे वडील कोण होते, राजा होते. आणि हे काय करतात तिथे वृंदावनात लोकनाथ गोस्वामींच्या काय लेवलची सेवा करतात. आणि हे सर्व पाहिल्यानंतर, त्यांची नम्रता पाहिल्यानंतर लोकनाथ गोस्वामी त्यांना शिष्य म्हणून शेवटी स्वीकार करतात. आणि मग ते त्यांना काय म्हणतात की आता तुम्ही काय करा, आता जा तुम्ही आणि जीव गोस्वामींकडून शास्त्र शिका. आणि मग ते जीव गोस्वामींकडे गेले. जीव गोस्वामी त्यावेळेसचे सर्वश्रेष्ठ आचार्यांपैकी होते. अत्यंत बुद्धिमान, विद्वान, शास्त्राचे जाणकार, अनेक ग्रंथाचे लेखक असे जीव गोस्वामी होते. जीव गोस्वामींनी भागवतावरती टिप्पणी लिहिलेली आहे. जीव गोस्वामी स्वतःला सनातन गोस्वामी, रूप गोस्वामींचे शिष्यही समजायचे आणि शास्त्रांचा गाढा अभ्यासक होते. आणि त्यामुळे जीव गोस्वामींकडे ज्यावेळेस नरोत्तम गेले त्याच वेळेस त्या ठिकाणी श्रीनिवास आचार्य पण आलेले होते. श्रीनिवास आचार्य तिथे आले आणि त्याच वेळेस बंगालमधून एक भक्त आले. त्यांचं नाव होतं दुखी कृष्णदास आणि त्यांना हृदयानंद पण नाव दिलेलं होतं. नाही सॉरी, हां ते आले. तर ह्या तिघांची चांगली मैत्री जमली एकदम. आता ही कोणती मैत्री होती, भौतिक स्तरावरची नव्हती, आध्यात्मिक स्तरावरची होती. आणि ज्यावेळेस आध्यात्मिक स्तरावरची मैत्री असते, आध्यात्मिक स्तरावरची ज्यावेळेस भक्त एकत्र येतात, या आध्यात्मिक स्तरावरती मैत्री असते, त्या ठिकाणी काय होतं, कथयंतश्च माम नित्यम तुष्यंतीच रमंतीच. त्यांच्यामध्ये जो चर्चा चालते अशा भक्तांमध्ये ती काय असते, कथयंतश्च माम नित्यम. भगवान सांगतात की ते काय करतात, माझ्याबद्दल चर्चा करतात. म्हणजे भगवंताबद्दल, भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला, परिकर या संदर्भात चर्चा चालते आणि ती त्या तिघांनाही आनंद देत असे. आणि मग काय झालं की रूप गोस्वामींकडून जीव गोस्वामींकडून त्यांनी ज्ञान संपादन केलं. त्यांनी ग्रंथरचना केली. जीव गोस्वामींच्या ग्रंथ जे होते त्या सर्व ग्रंथांचं वितरण करण्याची ते म्हणले की हे जे एवढं ग्रंथसंपदा आहे ही सर्व लोकांपर्यंत पोचली पाहिजे म्हणून ते लिखित स्वरूपामध्ये आणले. ग्रंथाचे मोठे कॉपीज तयार केल्या. आणि पूर्वी कॉपी करणं म्हणजे सोपं का होतं का, लिहून काढायला लागायचं हाताने. आता कसं आहे, आता इथनं फोटो काढला की गुगलवरती तो काय स्कॅन होतो की लगेच दुसरीकडे प्रिंट मारता येते, याच्यावर झेरॉक्स काढता येते, हे ना. असं काही नव्हतं. ग्रंथ लिहायचा, लिहून काढायला लागत होता. कंप्लीट ग्रंथ हाताने लिहून काढायला लागत होता. अशा प्रकारे त्यांनी ते ग्रंथ रचना केली आणि ते सर्व ग्रंथ संपदा घेऊन त्यांनी विचार केला की हे जे ज्ञान आहे जीव गोस्वामींचं, खास करून गौरलीला इत्यादी जे आहे
त्याच वेळेस कृष्णदास कविराज गोस्वामींनी पण चैतन्य चरितामृतची निर्मिती केलेली होती. त्याच्या आधी वृंदावनदास ठाकूरांनी चैतन्य भागवतम लिहिलं होतं आणि लोचनदास ठाकूरांनी चैतन्य मंगल अशा ग्रंथांची रचना झाली होती. तरी सर्व ग्रंथ इतरांपर्यंत पोचावेत म्हणून त्यांनी बैलगाडीमध्ये ग्रंथ टाकले आणि बैलगाडीतून ते बंगालकडे चालले. पण जात असताना काय झालं की त्यांची जी ग्रंथ होते तिथला एक राजा होता, बिरमबीर नाव होतं त्याचं. त्याच्या लोकांनी ते ग्रंथ चोरले सगळे. आता यांच्याकडे काहीच ग्रंथ राहिले नाहीत. नंतर कळलं की ते राजानेच चोरले. तर राजाने चोरले तर राजाला, अर्थात राजा तोपर्यंत काय होता, डाकूंचा राजा होता. त्याला वाटलं ही चांगली संपदा आहे, त्याला घेऊ आपण. पण परिणाम त्याच्यावरती झाला. तो ग्रंथ चोरलेले ग्रंथ जरी घेतले कोणी तरी व्हायचा तो परिणाम होतो. कोणी भगवद्गीता विकत घेतली तरी होतो, कोणी गिफ्ट दिली तरी होतं, आणि कोणी चोरली तरी व्हायचा तो परिणाम काय होतो, एक ना एक दिवस कृष्ण भावना जागृत होते. आता हाही भक्त बनला आणि मग हे तिघजणी विचार केला तर आपण आपलं कार्य पुढे चालू ठेवू. आणि प्रचार कार्य आहे, ग्रंथरचना करणं, ग्रंथ वितरण करणं हा प्रचाराचाच भाग आहे. म्हणून जे श्रीवास आचार्य आहेत ते मागे राहिले ग्रंथाचा शोध कुठं आहेत, कुणाकडे आहेत ते शोध घेण्यासाठी. आणि नरोत्तम हे कुठे आले, जगन्नाथपुरीकडे निघाले. आणि जगन्नाथपुरीमध्ये कडे जात असताना 9पर्यंत आहे ना प्रजी, 8:45. जात असताना त्यांनी पहिल्यांदा आले नवदीपमध्ये. तिथे चौकशी केली की चैतन्य महाप्रभूंचं घर कुठे आहे, ज्या ठिकाणी चैतन्य महाप्रभूंचा जन्म झाला ते जन्मस्थळी कुठे आहे. त्यांनी ती चौकशी केली. एक ब्राह्मण त्यांना भेटला आणि त्याला मला तो ब्राह्मण काय म्हणला की आज माझं भाग्य उजळलं, आज चैतन्य महाप्रभूंच्या एका भक्ताचं आम्हाला दर्शन झालं. नरोत्तमदास ठाकूरांनी विचारले की तुम्ही भगवान चैतन्यांना पाहिलं होतं का. ते म्हणले मी, हे काय विचारताय प्रश्न, मी त्यांना दिवस रात्र मी त्यांना पाहतो. ते या ठिकाणी या घाटावरती बसायचे, चर्चा करायचे, शास्त्राचं अध्ययन, शास्त्र शिकवायचे आपल्या शिष्यांना. आणि मी लांबून ते पाहायचो. त्यांचं जे गौरसुंदर रूप होतं ते मी दुरून निहाळायचो. आणि आता मला ते सर्व काही आठवते, त्या झाडाखाली बसलेले आठवते. आणि त्याच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्याला आठवण झाली चैतन्य महाप्रभूंची. आणि नरोत्तमदास ठाकूर म्हणाले की हे जीवनाचं सार्थक आहे, चैतन्य महाप्रभूंचं स्मरण होतं हे. आणि त्यामुळे त्यांनाही त्यांच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. आणि त्या व्यक्तीचे, ब्राह्मणाचे त्यांनी पाय धरले. तो ब्राह्मण म्हणाला की मी तुला आशीर्वचन देतो की तुला लवकरच श्री गोविंदांच्या चरणांप्रती प्रेम प्राप्त हो. आणि लवकरच, हा माझा आशीर्वाद आहे की लवकरच तू काय करशील, श्री गौरचंद्रांच्या जो संदेश आहे त्याचं आणि त्यांचे जे ग्लोरीज आहेत त्याचा सर्वाचा तू प्रचार करशील, असं त्या ब्राह्मणाने आशीर्वाद दिला नवदीपमधल्या. पुढे ते गेले आणि पुढे जात जात त्यांनी खूप जगन्नाथपुरीला जाता जाता अनेक भक्तांना भेटले, अनेक स्थानं त्यांनी व्हिजिट केली. असं करत करत त्या नित्यानंद प्रभूंच्या स्थानी गेले.
अंबिका कालनाला गेले. अंबिका कालनाला गौरीदास पंडित होते. अंबिका कालना ह्या नित्यानंद प्रभूंच्या सासूरवाडी, त्यांच्या दोन्ही पत्नी जानवा आणि जानवा आणि वसुंधरा या दोन पत्नी, त्यांचं त्या दोघी बहिणी, तर ते तिथे गेले. जानवा माताजींना भेटले. जानवा माताजी त्यावेळेस त्यांना सर्वोच्च स्थान, कारण आता त्या वेळच्या सर्वातच वरिष्ठ भक्तांमध्ये कोण होतं तर जानवा माताजी होत्या. त्यांना त्यांनी उच्च स्थान देऊन हे केलं. त्यानंतर ते जगन्नाथपुरीमध्ये गेले. जगन्नाथपुरीमध्ये जगन्नाथांचं दर्शन घेतलं. हरिदास ठाकूरांची समाधी दर्शन घेतलं. टोटा गोपीनाथला गेले. टोटा गोपीनाथमध्ये त्यांनी गदाधर पंडितांचं स्मरण केलं. गदाधर पंडित पण तोपर्यंत महानिर्वाण झालेलं होतं. आणि टोटा गोपीनाथचं जाऊन प्रत्यक्ष त्यांनी दर्शन का घेतलं तर टोटा गोपीनाथ जे होते ते गदाधर पंडितांच्यासाठी उभे असलेले गोपीनाथ खाली बसले. कारण आता ते वृद्ध झाले होते, पूजा करू शकत नव्हते, म्हणून टोटा गोपीनाथ खाली बसले. भगवंतांचे गोपीनाथांची कधी बसलेली कुठे विग्रह नाही आहेत, पण टोटा गोपीनाथला आहेत. आणि त्या टोटा गोपीनाथ मंदिरमध्ये रोज चैतन्य महाप्रभू जगन्नाथाचं दर्शन घ्यायचे, गांभीरातून जायचे, जगन्नाथांचं दर्शन घ्यायचे, तिथून कुठे जायचे सिद्धबकुळला जाऊन हरिदास ठाकूरांना भेटायचे. तिथं कधी कधी हे यायचे, कधी आले तर सनातन गोस्वामी आले तर त्यांची भेट व्हायची, बाकीच्यांची. पण नंतर तिथून कुठे जायचे ते टोटा गोपीनाथला जायचे. टोटा गोपीनाथला जाऊन गदाधर पंडितांकडे चैतन्य महाप्रभू काय करायचे, श्रवण करायचे. ते म्हणायचे वाचा, काय वाचा, भागवतम वाचा. आणि भागवतम मध्ये हे नव्हतं की ओम नमो भगवते वासुदेवाय जन्माद्य सेतोन्वतया, हितनं नाही म्हणजे वाचा. कुठला ध्रुव महाराजांची कथा ती संपली की प्रल्हाद महाराजांची कथा वाचला. प्रल्हाद महाराजांची कथा वाचली की परत ध्रुव महाराजांची. रोज काय चालायची, कोणाची कथा श्रवण करायची चैतन्य महाप्रभू, प्रल्हाद आणि ध्रुव महाराज. भगवंतांच्या भक्ताची कथा भगवंतांना सुद्धा प्रिय आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी त्यांची लीला संपन्न होत असते. आणि ती पण संपन्न झाल्यानंतर भगवंतही टोटा गोपीनाथमध्ये विलीन झाले. चैतन्य महाप्रभू अदृश्य झाले त्याच्यामध्ये. गदाधर पंडितांनी आपला देह सोडला, तेही आपल्या नित्यस्थानी गेले. नरोत्तमदास ठाकूरनी तिथं जाऊन टोटा गोपीनाथांचं दर्शन घेतलं. महाप्रभूंची त्यांना तीव्रपणे आठवण झाली. आणि पुढे कुठे गेले ते परत आता ते जाऊ लागले. आणि असं करत 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 ते आले त्यांच्या मूळ गावी आले, खेतुरीला आले. आणि खेतुरीला काय झालं होतं की त्यांचे जे भाऊ होते, त्यांचे वडील काका हे पण आता निवर्तले होते. त्यांचे भाऊ ते संतोष दत्त ते राजा बनले होते. आणि त्यांनी यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती स्वागत केलं. सर्व घरातून सर्वजण मोठमोठ्या कमानी लावल्या, रस्त्यावरती रांगोळ्या काढल्या, सडा संमार्जन केलेलं होतं, रांगोळ्या काढलेल्या होत्या. लोक उत्साहाने त्यांचं स्वागत करण्यासाठी बाहेर आले होते. कारण हा आपल्या गावचा सुपुत्र आणि राजाचा पुत्र आहे, राजाच असल्यासारखं आहे. आणि तो आता एवढा मोठा भक्त झालाय, त्याच्या मागे एवढी म्हणजे वलय आलेला आहे. आणि मग त्यामुळे त्यांनी त्यांचं खूप जोरदार स्वागत केलं. हा आपला परत आला आपल्या घरी पाहून. आणि त्यांनी एक इच्छा प्रदर्शित केली की या ठिकाणी आपण काय करावं की मूर्तींची स्थापना करावी, मंदिर बांधावं आणि भगवंतांच्या विग्रहांची स्थापना करावी. 6 विग्रहांची स्थापना करण्याचं त्यांनी ठरवलं. ते 6 विग्रहांची नावं पण आहेत. त्यांची नावं होती श्री गौरांग, श्री वल्लभीकांत, श्री कृष्ण, श्री ब्रजेंद्र
मोहन आणि श्री राधा रमण आणि श्री राधाकृष्ण या विग्रहांची स्थापना करण्यासाठी मोठं मंदिर बांधायचं ठरवलं आणि त्या मंदिर बांधून तयार केलेलं होतं आणि त्यामध्ये या विग्रहांची स्थापना करण्याचा तो दिवस आला. आणि त्यावेळेस आता मंदिर स्थापन मंदिराची उद्घाटन आहे तर मग सगळ्या गावातले लोक त्याच्यामध्ये उत्साहाने सहभागी झाले. त्या मंदिराचं साफसफाई मार्जन केलं, कोणी वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करू लागलं, कोणी त्याला पताका लावणं असेल, रंगरंगोटी असेल, कोणी मंदिराची सफाई असेल, मोठ्या प्रमाणावरती कुकिंग, मोठ्या प्रमाणात प्रसाद बनवायचा असेल, या सर्व सेवा लोकांनी वाटून घेतल्या गावातल्या लोकांनी आणि खूप मोठ्या प्रमाणावरती हा फेस्टिवल करायचं ठरवलं. आणि गौर पौर्णिमेचा दिवस होता तो, ज्या दिवशी या विग्रहांची स्थापना करायचं ठरलं. आणि मग तो दिवसाच्या आदल्या दिवशी सर्व अधिवास वगैरे होतो ते झालं आणि सकाळी भगवंतांची स्थापना करण्याच्या वेळेस विधिपूर्वक स्थापना झाली. गावातले सगळे लोक आलेच आणि तोपर्यंत जे वेगवेगळ्या ठिकाणी जे चैतन्य महाप्रभूंचे जे पार्षद होते, जे अजून परत गेले नव्हते आपल्या धामाला, ते सगळे त्या ठिकाणी त्यांनी आमंत्रित केलेलं होतं, बोलवलं होतं. सर्व खूप नावं दिलेली आहेत, आता आपल्याकडे वेळही कमी. आणि ते आल्यानंतर त्या ठिकाणी भगवंतांचं सुंदर विग्रहांची स्थापना झाली, त्यांना अभिषेक झाला, ड्रेसिंग झालं, आरती झाली आणि मोठ्याने कीर्तन सुरू झालं. आणि कीर्तन ज्यावेळेस सुरू झालं तर चैतन्य महाप्रभूंचे तोपर्यंत जे भक्त, सिनियर भक्त होते, जे अजून आपल्या इथं लीला करीत होते, असे याचबरोबर स्वयं चैतन्य महाप्रभू, नित्यानंद प्रभू, गदाधर पंडित, श्रीवास पंडित आणि अन्य जे अद्वैताचार्य हे सर्व सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाले, जेव्हा की त्यांनी आपल्या लीला पूर्ण केलेल्या होत्या. पण खेतुरी ग्रामामध्ये ते कीर्तन सुरू झालं आणि चैतन्य महाप्रभू स्वतः त्या ठिकाणी अवतरित झाले आपल्या पार्षदांसमवेत. आणि कीर्तन, जोरदार कीर्तन होतं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. कीर्तन, जोरदार कीर्तन. आणि ज्यावेळेस ज्या ठिकाणी कीर्तन होतं, चैतन्य महाप्रभूंनी डिक्लेअर केले, ज्या ठिकाणी कीर्तन होतं त्या ठिकाणी शुद्ध झालं पाहिजे, तर चैतन्य महाप्रभू अवतरित होतात. ज्या ठिकाणी सचीमाता कुकिंग करते किंवा त्या भावात जर कोणी कीर्तन करत, सचीमातेच्या भावामध्ये जर कोणी करत असेल, तर त्या ठिकाणी चैतन्य महाप्रभू नित्यानंद उपस्थित होतात. तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा जर का गौर सुंदर आणि नित्यानंद प्रभू आहेत, फोटोमध्ये आहेत, विग्रह रूपामध्ये यायचे असतील तर आपल्यालाही काय करायला लागेल? कीर्तन करायला लागेल. कसं कीर्तन करायला लागेल? तीव्रतेने करायला लागेल ना. तीव्रतेने कीर्तन करू. तर तीव्रतेने केलं तर माहीत नाही, एक कधीतरी दिवस येईल, त्या दिवसाची वाट पाहत आपण आतुरतेने कीर्तन करू आणि आल्यानंतर तर आणि जोरात कीर्तन करू. बरोबर? मला माहीत नाही काय, पण आपण ते केलं तर आपण नक्कीच या ठिकाणी गौरसुंदर उपस्थित होतील. ज्याप्रमाणे खेतुरी ग्रामामध्ये झाले, खेतुरी ग्रामामध्ये जोरदार कीर्तन झालं आणि नंतर सर्वांसाठी महाप्रसाद तो पण झाला. खूप मोठ्या प्रमाणावरती कुकिंग केलेलं होतं, ढीगच्या ढीग लावले होते. ज्याप्रमाणे गोवर्धनला अर्पण होतं त्याप्रमाणे अर्पण झालं. भगवंतानी पण तो प्रसाद स्वीकारला, भोग स्वीकारला, सर्वांना प्रसाद वितरण झालं. आणि नरोत्तमानी सर्वात शेवटी प्रसाद घेतला. नरोत्तमदास ठाकूरनी सर्वात शेवटी प्रसाद घेतला. आणि पुढे काय झालं की
इथं म्हणलं की महाप्रभू त्या कीर्तनामध्ये उपस्थित झाले, त्यांच्याबरोबर मुकुंद, गौरीदास पंडित, अद्वैताचार्य, नित्यानंद, मध्व घोष, वासू घोष, गोविंद घोष, सगळे वेगवेगळ्या ठिकाणी. आणि त्याचबरोबर जे श्रीखंडाचे असतील किंवा इतर ठिकाणचे रघुनंदन ठाकूर आणि मुकुंद त्यांचे वडील रघुनंदन ठाकूर, हे सगळे भक्त त्या ठिकाणी जमा झालेले होते. आणि मोठा एक हरे कृष्ण फेस्टिवल त्या ठिकाणी झाला खेतुरी ग्रामामध्ये. त्यानंतर नरोत्तमदास ठाकूर यांच्या घरी गेले, अंबिका कालनाला गेले. आणि त्या ठिकाणी त्या घरामध्ये ज्या ठिकाणी नित्यानंद प्रभू राहत होते तिथे गेल्यानंतर त्या घरातून एक मिनिट, प्लेस थोडीशी चुकत असेल माझी, पण ते घरात एका गेले आणि त्या ठिकाणाहून एक भक्त आला. तो म्हणला की या घरामध्ये कोणी जाऊ शकत नाही आहे ह्या जागेत, कारण इथे मोठं साप आहे. मग ते म्हणले यात काय घाबरायचं आहे, म्हणले मोठा घर होतं पण ते कोणी जाऊ शकत नाही. आणि मग नरोत्तमदास ठाकूर गेले, आत दरवाजा उघडला, त्यावर तो साप तिथून निघून गेला. त्यांची भक्तीची शक्ती एवढी जबरदस्त होती. जसं हरिदास ठाकूर ज्यावेळेस ते त्या ठिकाणी एक साप राहत होता त्या गुहेमध्ये, तो निघून गेला, विषारी साप. त्याप्रमाणे नरोत्तमदास ठाकूर तिथे गेले, त्या घरात आत प्रवेश केला, आत गेले आणि बाहेर येताना त्यांच्या हातामध्ये विग्रह होते. कोणाचे ते? श्री गौरसुंदर आणि विष्णुप्रिया यांचे विग्रह होते. त्यांची त्यांनी नंतर स्थापना केली, मंदिर बांधलं त्या ठिकाणी. पुढे ते एकचक्र नगरीला गेले. एकचक्र नगरी ज्या ठिकाणी नित्यानंद प्रभू अवतरित झाले होते त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणच्या स्थानांना व्हिजिट केली. आणि असं करत 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 ते पुढे म्हणजे एक महान आचार्य म्हणून प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक वैष्णव गीतं लिहिली आणि आपल्याला फेमस असणारी अनेक गीतं आज आपण जे गीत गायलं त्यांचंच आहे. अशा प्रकारची गौरांग बोलिते हबे, हरी हरी बिफले जनम गोनाय, कितीतरी वैष्णव गीतं त्यांनी लिहिली. आणि एक महान वैष्णव असणारे हे जे नरोत्तमदास ठाकूर आहेत. पण ज्यावेळेस एखादा व्यक्ती फेमस होतो भक्त म्हणून, त्यावेळेस त्याच्या विरोधात पण काम करणारे असतात. असेच त्या ठिकाणी असे काही प्रसंग आले की एक मायावादी, खास करून ज्यावेळेस वैष्णवांचा प्रचार होतो त्यावेळेस मायावादी चिडतात. त्यातल्याच एक मायावादी होता. त्यांनी काय केलं की त्यांचा जो गुरु होता मायावादाचा प्रचार करणारा त्याला बोलवलं आणि आता नरोत्तमदास ठाकूरांबरोबर त्यांचा वादविवाद होईल आणि तो हरवेल नरोत्तमना म्हणून बोलवलं. पण नरोत्तमदास ठाकूरांचे दोन शिष्य होते, रामनारायण आणि एक रामचंद्र असे. तर त्यांनी काय विचार केला की यांना हरवायचं आहे ना, इथपर्यंत यूज द्यायचं नाही. त्यांनी दोन दुकानं काढली. एक दुकान होतं हे जे मातीची भांडी वगैरे असतात त्याचं दुकान काढलं, एक जण तिथे बसला. आणि दुसऱ्याने पानाचं दुकान काढलं, तिथे बसला. आता हे जो मोठा जो मायावादी येणार होता त्याला मुद्दामून यांनी केलं. आणि त्याचे शिष्यगण आले आधी पहिल्यांदा. आणि ते आणि मायावाद्यांचं कसं असतं की बोलण्यात एक्सपर्ट असतात, भाषा एकदम हे असते. आणि वैष्णव त्या मानाने जरा ढिल्या असतात. म्हणजे त्यांना कधी आहे ना, त्यांना ते मग्न असतात भगवंतांच्या चिंतनामध्ये. भाषेवरती तेवढं प्रभुत्व असत नाही कधी. त्यामुळे हे लोक काय विचार केले, आता या लोकांना भाषेवरती अशी तोडफोड विद्वत्तेचं बोलायचं की हे हरून जातील. पण या दोघांनी काय केलं की त्याच्या आधीच जाऊन ती दोन दुकानं काढली. हे आले, चौकशी करत आले. त्यांनी विचारलं हे कुठं राहतात, तिथे कुठं नरोत्तम. आणि यांनी त्यांच्याशी संस्कृतमध्ये संवाद सुरू केला. आणि काही प्रश्नांची उत्तर तुम्हाला संस्कृत तुम्ही काय विचारा. आणि त्यांनी आपली जी वैष्णव फिलॉसॉफी आहे या दोघांनी त्यांना त्या शिष्यगणांना सांगितली. आणि त्यांच्या समोर म्हणजे मुद्दामून ते मायावाद फिलॉसॉफी बोलत होते आणि हे त्यांच्या विरुद्ध वैष्णव फिलॉसॉफी देऊन त्या दोघांना हरवलं. त्या जे शिष्यगण होते दोघांनी हरवलं. हरवल्यानंतर ते जाऊन आपल्या गुरुला सांगितले, अरे यांचे शिष्य जर का एवढे पारंगत आहेत तर यांचे गुरु किती एक्सपर्ट असतील.
आपल्या काही चालत नाही. तो त्यांचा जो गुरु आहे तो पण आला, त्यांनी परीक्षा घेतली आहे 2 शिष्यांची आणि ते म्हणले आम्ही तर तुच्छ, आम्ही साधे शिष्य आहोत, आमचे गुरु नरोत्तमदास ठाकूर आहेत. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपली काही डाळ शिजणार नाही. तो जो गेला आणि नरोत्तमदास ठाकूरना शरणागत झाला आणि तो पण एक वैष्णव बनला. त्याचे सगळे शिष्यासहित सगळे वैष्णव बनले. तर हे असतं वैशिष्ट्य. अशा प्रकारे त्याचं नाव होतं ॲक्च्युली त्याचं राजा नरसिंह. गंगानारायण चक्रवर्ती असं त्यांचं होतं. गंगानारायण चक्रवर्तींची कथा होती आता सांगितली. आणि अशा प्रकारे त्यांनी अनेक लीला संपन्न केल्या. एका केसमध्ये असं झालं की त्यांची ब्लास्फेमी केली, त्यांची टीका केली, तर त्या शिष्याचं जी बोटं आहेत ना ती झडून गेली. तो शिष्य नाही, तो जो व्यक्ती होता द्वेषी व्यक्ती होता. नरोत्तमदास ठाकूरांवरती त्यांनी टीका टिप्पणी केली, ब्लास्फेमी केली, त्यांना अद्वा तद्वा हे बोलल्यानंतर म्हणजे वैष्णवांच्या प्रती, शुद्ध वैष्णवांच्या प्रती जर अपराध झाला तर त्याचं फळ अतिशय वाईट असतं. त्याची बोटं झडली. अर्थात नंतर त्यांनी त्यालाही स्वीकारलं नरोत्तमदास ठाकूरांनी. वैष्णवांचा हा गुण आहे की ते उदार अंतःकरणाचे असतात. त्यांच्या प्रती कोणी अपराध केला तरी सुद्धा काय करतात, ते सहजपणे क्षमा करून टाकतात. आणि असे जे नरोत्तमदास ठाकूर आहेत हे कायम काय असायचे, गौरचंद्र आणि नित्यानंद यांची गुणगान करण्यात मग्न असायचे. आणि अनेक जे नास्तिक होते, जे टीका करणारे होते, जे कालीचे किंवा अन्य देवतांचे पूजा करणारे होते, किंवा दुर्गा देवीचे पुजारी होते, किंवा जे तार्किक होते, किंवा मनानी काहीतरी स्पेक्युलेशन करणारे होते, तर्क करणारे होते, कर्मी होते, असे सगळे लोक जे जे कोणी त्यांच्या संपर्कामध्ये आले ते काय, त्यांना कृष्ण प्रेम प्राप्त झालं. नरोत्तमदास ठाकूरांच्या संपर्कामध्ये आले त्यांना. आणि अशा प्रकारे नरोत्तमदास ठाकूरांचे जे शिष्य आहेत रामचंद्र कविराज, त्यांनी ज्यावेळेस पाहिलं त्यांचे शिष्य नाही आहेत, रामचंद्र हे त्यांचे समान होते आणि ते कायम त्यांचा एकमेकाशी मैत्रीपूर्ण संबंध होते, वैष्णव मैत्री होती. आणि म्हणून ते म्हणतात रामचंद्र संग मागे नरोत्तम दास, है ना. तर ते रामचंद्र ज्यावेळेस त्यांनी पण त्यांच्या लीला समाप्त झाल्या तेही भगवत धामामध्ये परत गेले. त्याचबरोबर ज्यावेळेस त्यांना कळलं की श्रीनिवास आचार्य ते पण भगवत धामामध्ये परत गेलेले आहेत, त्यावेळेस त्यांना दुःखावेग झाला आणि त्यांनी त्या ठिकाणी मग वैष्णव गीत गायलं, रचलं. जे अनिल प्रेमधन, हे वैष्णव गीत त्यावेळेस त्यांनी लिहिलं. आणि त्यानंतर त्यांनी नरोत्तमदास ठाकूरांनी भक्तांना नामसंकीर्तन करायला सांगितलं. आणि नामसंकीर्तन करत असताना एका नदीच्या तीरावरती गेले, त्या जवळच्याच, आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांचे डोळे अश्रूनी भरलेले होते, नेत्र, आणि अश्रू भरल्या नेत्रांनी ते त्या नदीमध्ये प्रवेश केला. आणि पहिल्यांदा नदीला प्रणाम केला, दर्शन घेतलं गंगेचं, आणि त्यानंतर त्यांनी नदीच्या पाण्यामध्ये प्रवेश केला. आणि आतमध्ये थोडे गेल्यानंतर, खोल गेल्यानंतर त्यांनी जोरजोरात हरिनाम संकीर्तन, हरिनाम घ्यायला सुरुवात केली. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. त्याच वेळेस त्यांचे जे शिष्यगण होते, वैष्णव होते, ते पण किनाऱ्यावरती आले आणि त्यांनी पण कीर्तन सुरू केलं. त्यांचे शिष्यगण जिथे जिथे होते त्यांनी कीर्तन सुरू केलं. आणि असं नामसंकीर्तन चालू असताना
त्या नदीमध्ये त्यांनी प्रवेश केला आणि आपल्या त्या 2 शिष्यांना सांगितलं की आता माझ्या अंगावरती गंगाजल अर्पण करा. म्हणून त्यांनी त्यांच्या दिव्य शरीरावरती गंगा जल अर्पण करायला सुरुवात केली, म्हणजे स्नान घालायला सुरुवात केली, अभिषेक करायला सुरुवात केली. आणि कीर्तन चालू होतं जोरजोरामध्ये. आणि त्यावेळेस आणि त्याच वेळेस श्रील नरोत्तमदास ठाकूर हे त्या नामसंकीर्तनामध्ये हरिनामामध्ये मग्न होते आणि त्यांनी नदीमध्ये प्रवेश केला आणि त्या ठिकाणी ते अदृश्य झाले. नरोत्तमदास ठाकूर. तर अशा प्रकारे हे महान आचार्य आहेत ज्यांनी आपल्याला खूप मोठा पास्टेम आहे, खूप मोठी लीला आहे, पण आपण वेळ कमी असल्यामुळे आपण जेवढे थोडक्यात पाहिलं. त्यांनी जी वैष्णवगीती लिहिली आहेत गर्भितार्थ खूप आहे त्याच्यामध्ये आणि त्यांचा आश्रय घेऊन त्यांनी दिलेली शिकवण आपल्या जीवनामध्ये आणून आपण पाहू शकतो की ते कायम चिंतनामध्ये होते गौरसुंदरांचं कधी दर्शन होईल, गौरसुंदरांचं म्हणजे त्यांना गौरांग महाप्रभूंच्या प्रती इतकी हे होती. आणि असं असूनही त्यांना गौरांग महाप्रभूंचं दर्शन मात्र झालं नाही. आणि ज्यावेळेस चैतन्य महाप्रभूंनी त्या पद्मा नदीमध्ये स्नान केलेलं होतं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं होतं की एक हा नरोत्तम नावाचा भक्त येईल आणि तो ज्यावेळेस म्हणजे एक भक्त येईल तो ज्यावेळेस या नदीमध्ये प्रवेश करेल त्यावेळेस काय होईल, नदी बाहेर वाहू लागेल, दुथडी भरून वाहू लागेल. आणि ॲक्च्युली ज्यावेळेस नरोत्तमदास ठाकूरांनी त्या नदीमध्ये पुढे अनेक वर्षांनंतर ज्यावेळेस स्नान केलं प्रवेश केला तेव्हा नदीला एकदम मोठा पूर आल्यासारखा झाला. काही पाऊस बिऊस काही नव्हता, परंतु तो जो पूर होता तो काय होता, महाप्रभूंच्या प्रेमाचा पूर होता. आणि तो पूर, त्या पुरामध्ये नखशिखांत भिजून गेलेले नरोत्तमदास ठाकूर एक प्रेरणादायी आचार्य आहेत. त्यांची वैष्णवगीतं खूप गर्भितार्थ, मतितार्थ आणि भगवंताकडे आपल्याला घेऊन जाण्यासाठी मदत करणारी आहेत. अशा आचार्यांचा आपण जेव्हा स्मरण करतो आणि नुसतं स्मरण नाही तर त्यांच्या जीवनातून आपण काही शिकतो, त्यांच्या शिकवणीचा आपण आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला त्याचा लाभ होतो. त्या लाभाची अपेक्षा करण्यासाठी, त्या लाभाची इच्छा करण्यासाठी अशा भक्तांच्या चरणी आपल्या गुरु परंपरेच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस प्रणाम करू त्यावेळेस आपल्यालाही त्याचा लाभ होईल. हरे कृष्णा. थँक्यू व्हेरी मच. ग्रंथराज श्रीमत आज आपण हे लाईव्ज ऑफ द सेंट्स असा हा कंपायलेशन आहे, याच्यातून आपण चर्चा केली. श्रील नरोत्तमदास ठाकूर की जय. श्रील प्रभुपाद की, उपस्थित भक्तवृंद की, उपस्थित भक्तवृंद की जय. हरे कृष्णा. आज या ठिकाणी शनिवारच्या साप्ताहिक कार्यक्रमामध्ये श्रीमान राघवेंद्र प्रभूजी यांनी नरोत्तमदास ठाकूर यांच्याविषयी असे सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं, सविस्तर माहिती सांगितली. त्याबद्दल आपण पारंपरिक पद्धतीने त्यांना हरिबोल म्हणून आपण आभार मानूया. हरिबोल हरिबोल हरिबोल. यानंतर उद्या 7 ते 8 या वेळामध्ये भागवतम क्लास होईल. यानंतर 5 मिनटं आपण कीर्तन करणार आहोत आणि त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद असेल. हरे कृष्णा.